अकोला जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती. तर त्याच परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता. मग तो तरुण त्या तरुणीला बघितल्यानंतर तिच्या मागं तिच्या पुढं तिला पटवण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर त्यानं बरेच प्रयत्न केल्यानंतर ती जी तरुणी आहे त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं होतं आणि प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून तिला प्रेमाचं प्रपोजसुद्धा केलं होतं. मग सुरुवातीला त्या तरुणीला सुद्धा तो तरुण आवडला, त्या तरुणाला सुद्धा ती तरुणी आवडली. मग दोघा जणांनी असं ठरवलं की आपण दोघं जण लग्न करू, सुखाचा संसार सुरू करू, सातो जन्म मैं करता रहूंगा प्यार, असं त्या तरुणानं त्या तरुणीला सांगितलं. मग एकदा का प्रेम झालं की आजकाल लोकांना दम निघत नाही. सुरुवातीला ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झालं की लगेच प्रेम, आणि प्रेम झालं की लगेच इकडं चल तिकडं चल. अशा पद्धतीनं त्या तरुणानं त्या तरुणीला लग्नाचं वचन दिलं, आश्वासन दिलं, मी तुझ्या सोबतच लग्न करणार आहे असं म्हणून त्यानं तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि त्यांचं प्रेम प्रकरण अशा पद्धतीनं सुरू झालं. मग आता लग्न होणार आहे म्हणून त्या तरुणीनं सुद्धा त्या तरुणावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागली. लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं करू लागली. पण मात्र असं वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना, भेटत असताना, सगळं काही करत असताना आणि वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळं ती जी तरुणी आहे ती एक दिवस गर्भवती झाली होती. आता गर्भवती झाल्यानंतर सगळ्यात पहिलं तिनं ही गोष्ट तिच्या प्रियकराला सांगितली, ज्याच्यावर ती प्रेम करत होती आणि तो सुद्धा तिच्यावर प्रेम करत होता. जशी गोष्ट तिनं प्रियकराला सांगितली तशीच एक धक्कादायक घटना या ठिकाणी घडली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा एक तरुण आहे आणि तरुणीसुद्धा त्याच परिसरामधली आहे. मग एकाच परिसरामध्ये दोघं जण असल्यामुळं सुरुवातीला त्यांची ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर काय बघायचंच काम नाही, तासनतास फोनवर बोलणं असेल, एकमेकांना लपून छपून भेटणं असेल, अशा पद्धतीचं यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि यांचं प्रेम प्रकरणाला सुरू होऊन 1 वर्ष झालं होतं. मग यांच्या प्रेम प्रकरणाला 1 वर्ष झालं, पण मात्र सुरुवातीच्या काळामध्येच 4-5-6 महिने झाले की यांनी एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटायला सुरुवात केली होती, बोलायला सुरुवात केली होती. कारण की त्या तरुणानं त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि सांगितलं होतं की मी तुझ्यासोबतच लग्न करणारा आहे, मला तू खूप मोठ्या प्रमाणात आवडते, सातो जन्म मैं तुझे प्यार करता रहूंगा, तुझे कभी नहीं छोडूंगा. अशा प्रेमामध्ये ज्या रस्मा कसमा शब्द हिंदी मराठी जे गाणे असतात ते गाणे सगळे मिक्स करून त्यानं तिला प्रपोज केलं होतं आणि लग्नाचं वचनसुद्धा दिलं होतं. मग या सगळ्या गोष्टी ऐकून, 12 भानगडी ऐकून ती पोरगीसुद्धा त्याच्यावर इम्प्रेस झाली. तिला वाटलं वाह, काय बघायचंच काम नाही, काय भारी आपल्याला नवरा मिळाला, प्रियकर मिळाला, म्हणून तिनंसुद्धा त्याच्यावर तेवढाच विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यामुळं तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं लग्नाआधीच करू लागला. बघता बघता यांचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत गेला. मग प्रकार अशा पद्धतीनं वाढल्यामुळं एक दिवस ती तरुणी या संपूर्ण प्रकरणामुळं गर्भवती झाली होती. मग आता गर्भवती झाल्यानंतर तिनं सगळ्यात पहिली ती गोष्ट तिच्या त्या प्रियकराला सांगितली. जशी त्या प्रियकराला सांगितली त्याच्या तळपायाच्या मस्तकालाच गेली. कारण की त्या तरुणीनं त्याच्यासोबत लग्नाचा हट्ट धरला होता. आज करू, उद्या करू, परवा करू, तेरवा करू, असं करू, तसं करू, असे वेगवेगळे कारणं तो तरुण त्या तरुणीला देत होता. पण मात्र आता गर्भवती झाल्यामुळं तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता, म्हणून तिनं थेट त्याच्याकडे लग्नाचाच हट्ट धरला होता आणि आग्रहसुद्धा केला होता. मग जे आता लग्नाच्या अगोदर तिला वचनं देत होता, शपथा खात होता, तोच आता तिला लग्नाला विरोध करत होता आणि मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही असं थेटपणानं म्हणत होता. बघा, त्या तरुणीनं ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तोच तरुण आता तिला धोका देत होता. काय करावं काय नाही त्या तरुणीला समजत नव्हतं, कारण की ती त्याच्याकडून गर्भवती झाली होती
अखेर तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि ते जे आरोपी तरुण आहे त्याच्यावर थेट कारवाई करून त्याला अटक केली. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे ते तरुणीच्या फिर्यादीवरून, तरुणीच्या तक्रारीवरून समोर आलेलं आहे. आता तो तरुण नेमका या संपूर्ण प्रकरणामध्ये काय सांगतो, काय काय घडलेलं आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, महिला, मुली, तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कारण की कोणी लग्नाचं आश्वासन देतं, कोणी पैशाचं आमिष देतं, कोणी नोकरीचं आमिष देतं, कोणी कशाचं आमिष देतं आणि कशा पद्धतीनं करतं हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो आणि सांगत असतो. बघा तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा, दुसऱ्याला सावध करा आणि सतर्क राहा, हाच आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो.